चवळीच्या शेंगांच्या दाण्याचा मसाले भात कसा करायचा तेच सांगतोय. 1 कप तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आहे. 1 वाटी चवळीच्या शेंगांचे दाणे किंवा बरबटीचे दाणे घेतलेले आहे. फुलगोबी आणि बटाट्याचे काप घेतलेले आहे. पॅन मध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून तेल गरम झाल्यावर मोहरी, 1 चमचा जिरं, हिरव्या मिरच्या, कढीपत्त्याचे पानं, कसुरी मेथी, पाव चमचा मेथीचे दाणे, खडे मसाल्यांमध्ये 2 तमालपत्र, लवंग, काळी मिरी, वेलची, कलमीचा तुकडा, वेलदोडा, स्टारफूल, जेही खडे मसाले असतील ते तुम्ही ते घालू शकता. याची खमंग फोडणी बसल्यावर 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा घालून कांदा हलकासा शिजल्यावर यामध्ये 1 टोमॅटो घालून थोड्या वेळ शिजवून घ्यायचं. 1 चमचा हळद, आवडीनुसार तिखट, 1 चमचा धणेपूड, जिरेपूड आणि 1 मोठा चमचा खोबरा किस घालून त्यानंतर दाणे, फुलगोबी व बटाटा यामध्ये घालायचा आहे. जे धुवून घेतलेले तांदूळ आहेत ते सुद्धा घालायचे आहे. वरतून चवीनुसार मीठ, 1 चमचा गोडा मसाला आणि आवडीनुसार काळा मसाला घातलेला आहे आणि 2 कप पाणी घालून पाण्याला उकळी येतपर्यंत वाट बघायची आहे. थोडंसं पाणी आटलं की यावर झाकण ठेवून गॅसचा फ्लेम अगदी लो करून भात शिजतपर्यंत शिजवून घ्यायचा आहे.